कार्यक्रमाला जायला मी उत्साही असते, जशी की आज आहे. स्टेज म्हणजे माझं फेवरेट आहे. मी तिथं स्टेजवर गेले बघ, माझा असा पदर होता, मी तो पदर काढला आणि मी समोर सगळ्यांना पाहिलं, अशोक मामा वगैरे सगळे 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 असे बसलेत. मी एकदम डाऊन झाले. हे पहिलं माझं हिंदी सॉन्ग आहे, म्हणून मी जास्ती एक्साइटेड आहे. जसं मी हो म्हटले, मला 2-3 दिवसांनी कळलं बघ. शांताबाई गाणं सनी लिओनला गेलंय. मी अजून मग जास्ती भांडले त्यांच्यासोबत, की मराठी मुलगी आहे मी, तर तुम्ही मला शांताबाई गाणं का नाही दिलं? हे गाणं आमचं म्हणजे खरं रिअल डान्स बारमध्ये झालंय. त्यावेळेस म्हणजे मला असं शॉर्ट घागरा आणि नाही का ते थोडंसं मी अनकम्फर्टेबल पण झाले. आपण फक्त ऐकतो डान्स बारच्या बाबतीत किंवा काय असेल कसं, पण खरंच म्हणजे खूप छान आहे. मी त्यांचे रूम वगैरे त्यांचे ते सगळं सामान ठेवण्याची ते पद्धत हे ते सगळं मी समोरून पाहिलं त्यावेळेस. ते 3 दिवस माझ्यासाठी खूप छान होते. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. द महाराष्ट्र फाईल्स हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतो आणि या निमित्ताने सगळ्यांच्या मनावर राज्य करणारी गौतमी पाटील माझ्यासोबत आहे. कशी आहेस? मी खूप छान आहे, मस्त. येस, पण आता जसं मी म्हणाली सगळ्यांच्या मनावर राज्य करणारी, मला तुझ्याकडे बघून नेहमी असं वाटतं की तुझा लहान वयोगट पण फॅन आहे, बायका पण फॅन आहेत, पुरुष पण, इतकं सगळं प्रेम मिळतं. गौतमी, किती छान वाटतं हे प्रेम. खूप खूप छान वाटतं आणि मी अशी नेहमी उत्साही असते प्रत्येक वेळेस त्यांचं प्रेम मिळायला. कारण हे आपल्या प्रत्येकाच्या नशिबाला नसतं. हे माझ्या नशिबाला आलंय. महाराष्ट्राने भरभरून प्रेम दिलंय आणि लहान मुलं म्हणजे आजोबा असेल, आजी असतील किंवा हे सगळे सगळे खूप फॅन आहेत. कार्यक्रमाला येता, एन्जॉय करता. मला खूप छान वाटतं आणि मला त्यांच्यासोबत डान्स करायला तर खूप आवडतं. येस, पण कधी कार्यक्रमाला जाताना भीती वाटते का? दरवेळेस एक वेगळं असतं ना, की एक वेगवेगळी फिलिंग्स असते, कारण वेगवेगळ्या ठिकाणी जात असते, तेव्हा कधी असं होतं? कार्यक्रमाला जायला मला कधीच भीती वाटत नाही. कार्यक्रमाला जायला मी उत्साही असते, जशी की आज आहे. मला हे संपून कार्यक्रमाला जायचंय आणि मी एवढी खुश आहे की कार्यक्रम आहे म्हणून. मला कार्यक्रम म्हटलं की माझं जीव की प्राण. स्टेज विचारायलाच नको. हे मला खूप आवडतं. मला कधी भीती वाटत नाही त्या गोष्टीला. उलट मी शूटला घाबरल, मी ह्या गोष्टी, पण कार्यक्रम म्हटलं की एकदम मस्त. हो, पण आत्ताच तू द महाराष्ट्र फाईल्स मधनं एक हिंदी सॉन्ग करते, म्हणजे हिंदी गाण्यावर थिरकताना पाहायला मिळते. मला सांग, जेव्हा पहिल्यांदा स्वतःचं असं हिंदी सॉन्ग येतंय, तू किती स्वतःहून एक्साइटेड आहेस? द महाराष्ट्र फाईल मूव्ही आणि मराठी मूव्ही आपला आणि त्यातलं आपलं म्हणजे माझं हिंदी सॉन्ग आणि हे पहिलं माझं हिंदी सॉन्ग आहे, म्हणून मी जास्ती एक्साइटेड आहे. ह्या आणि गाणं आपलं आलं पण आहे 1 मिलियन. आता गाण्याला हो. होतील व्ह्यूज जातील. 2-3 दिवस झाले गाणं रिलीज होऊन आणि 1 मिलियन व्ह्यूज पण गेले. खूप छान वाटलं मला ज्यावेळेस मला हे गाणं आलं. म्हणजे मी सरांना भेटले. सरांना भेटल्यावर सरांनी मला सांगितलं की तू गाणं करशील द महाराष्ट्र फाईल. म्हणजे आपण नाव ऐकलं मूव्हीचं की एकदम असं एक्साइटमेंट, काय आहे द महाराष्ट्र फाईल. मी पण एक्साइट झाले की अरे बापरे, आता हे काय आहे म्हणून. मी म्हटलं ओके मी करणार. पण मला म्हटले मराठी नाही आहे, हिंदी गाणं आहे. मी म्हटलं हिंदी गाणं मी करणार. अजून जास्ती मी खुश झाले. मग जसं मी हो म्हटले, मला 2-3 दिवसांनी कळलं बघ की शांताबाई गाणं सनी लिओनला गेलंय. मी अजून मग जास्ती भांडले त्यांच्यासोबत, की मराठी मुलगी आहे मी, तर तुम्ही मला शांताबाई गाणं का नाही दिलं? म्हणून आमचे याच्यावर वाद पण झाले. पण सरांनी मला सांगितलं पण, की तू एक पायरी वर पोहोचली गेली पाहिजे, म्हणून तू आता गप हिंदी गाणं कर. सरांनी मला चांगलं सांगितलंय, काही विषय नाही. राठोड सरांचं मी मनापासून आभार मानते. त्यांनी मला ही संधी दिली. अशा प्रकारे हे सगळं घडून आल्यावर मी हे हिंदी गाणं केलंय. या हिंदी सॉन्गमध्ये तुझा लुक ना खूप वेगळा दिसलाय. म्हणजे आम्ही जे तुला स्टेजवर वगैरे बघतो त्यात तुझा लुक खूप वेगळा असतो, आणि पण या गाण्याच्या लुकसाठी आणि एकंदरीत गाण्यासाठी काय काय मेहनत गौतमीने घेतली? हे बघ, हे गाणं आमचं म्हणजे खरं रिअल डान्स बारमध्ये झालंय. म्हणजे त्यांची सुरुवात कधी 6-7 नंतर लोकांचं हे आणि आमचं दिवसाला आमचं शूट व्हायचं. आम्ही दिवसाला करायचो, मग जसा वेळ मिळेल तसा. आणि आपण फक्त
ऐकतो डान्स बारच्या बाबतीत किंवा काय असेल कसं, पण खरंच ग म्हणजे खूप छान आहे. मी त्यांचे रूम वगैरे त्यांचे ते सगळं सामान ठेवण्याची ते पद्धत आणि हे ते सगळं मी समोरून पाहिलं त्यावेळेस. ते 3 दिवस माझ्यासाठी खूप छान होते. त्यांचा स्टेज, त्या स्टेजवर मी डान्स केला. म्हणजे खूप भारी वाटलं मला. तेवढे 3 दिवस मी लई एन्जॉय केले. राहिलं कॉस्च्युमचं पण तुम्ही नेहमी मला म्हणजे सगळ्यांनी काष्टामध्ये पाहिलंय, हो. गोल साडीत पाहिलंय, पंजाबी ड्रेसमध्ये पाहिलंय. पण त्यावेळेस म्हणजे मला असं शॉर्ट घागरा आणि नाही का ते थोडंसं मी अनकम्फर्टेबल पण झाले, की मी करू का नको, घालू का नको. पण ठीक आहे, चल ना. ते पण ये भी बनता है. तर मी ते पण केलं आणि अशा प्रकारे हे गाणं खूप छान झालं. अगदीच. आणि ते मला असं वाटतं सगळ्यांना आवडतं. म्हणजे प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया किती छान आल्यात तुला तुझ्यापर्यंत. मी सांगू का म्हणजे आपले महाराष्ट्रातली लोक मला जी प्रेम देतात, म्हणजे गाणं आलं की ते माझ्यापेक्षा मी म्हणेल की ते जास्ती एक्साइटेड असतात की रील कधी बनणार, कधी गौतमीचं गाणं येणार, काय करणार ही आता, काहीतरी वेगळं असतं. आणि मलाही त्यांच्यासाठी प्रत्येक वेळेस वेगळं करायला खूप आवडतं. आणि हे फक्त आपल्या महाराष्ट्रातले जे लोक आहेत सगळे फॅन्स त्यांच्यामुळे झालंय. अगदीच. पण फॅन्सचं प्रेशर म्हणजे मी असं ऐकलं होतं की कधीतरी असं शूटला जाताना की कुठे जाताना की असं फॅन्स असतील किंवा घाबरून असं की तुला बुरखा घालून नेण्यात आलं होतं. असं काय कधी अजिबात कुठे नाही घडलेलं? बघ, ही अफवा आहे. अजिबात असं कधीच झालं नाहीये माझ्यासोबत. हे जे असेल ना ही अफवा आहे. हे अशी अशी गोष्ट मी कधी करू पण शकत नाही. नॉर्मल मी नेहमी पंजाबी ड्रेसमध्ये असते, कधी कधी जीन्सवर असते, नाईट ड्रेसवर. पण कधीच बुरखा कधीच मी घातला नाही. पण ती अफवा काय होती आणि नेमकं काय घडलं नाही होतं असं? अफवा मला पण ही गोष्ट माहित नाही ऍक्च्युली. पण मी नगरला कोर्टात गेले होते त्यावेळेस न्यूजला आलं होतं की बुरखा घातला म्हणून असं. पण तसं काही नव्हतं बघ. मी अशीच होती पंजाबी ड्रेसवर गेले आणि अशीच परत आलीये. हे अफवा आहे सगळ्या ग. बोलायचं म्हणून बोलतात पण तसं काही नाहीये. पण तेव्हा कोर्टात जाणं का झालं होतं म्हणजे? ते ऍक्च्युली कार्यक्रमाचाच विषय होता. म्हणजे ते साऊंडचा प्रॉब्लेम हो. त्यामुळं ते हे झालं. पण ओके, काही विषय नाही. मला सांग की आत्ता जर मी असं विचारलं गौतमी कुठे जास्त मन रमतं, लाईव्ह परफॉर्मन्स की असं शूटिंग मध्ये Live. वगैरे? लाईव्ह शो मध्ये मला खूप मज्जा येते आणि मी तिथंच खूप फ्री असते. कारण आपलं हे म्हटलं शूट म्हटलं की कसं असतं, कोरिओग्राफरनी सांगितलेलंच करायचं, त्यापेक्षा जास्ती नाही आणि कमी नाही. आणि स्टेज शो म्हटलं की माझं आहे, तो माझा स्टेज आहे, मला जे करायचं आहे मी ते करणार आणि मी ते करते. म्हणून मी एकदम फ्री असते स्टेजवर. म्हणून मला लाईव्ह डान्स खूप आवडतो जो मी स्टेजवर करते. कधी कोणत्या कोरिओग्राफर सोबत असं झालं, अरे थांब मी ही स्टेप सांगते, ही छान वाटेल, ही करून ट्राय करूया? नाही, उलट असं झालंय बघ की तुझी ती स्टेप आहे ना ती ह्या गाण्यात घ्यायची आहे बरं का, असं झालंय. पण असं कधी नाही झालं की मी स्वतः सांगितलंय. उलट मला सांगितलं गेलं की तुझं ती स्टेप म्हणजे उडी मारण्याची स्टेप हो. असेल किंवा ही स्टेप आपण ही टाकायची, लास्टला लक्षात ठेव हे आपल्याला करायचंय. ते 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 छान वाटतं मला. पण कधी एक सामान्य गौतमीने असा विचार केलेला की या इंडस्ट्रीत काम करेल आणि आता खूप दिग्गजांसोबत म्हणजे सिद्धार्थ जाधव झाला, अमेय वाघ झाला, या चित्रपटात अनेक दिग्गजांसोबत काम करते. गौतमी कसं वाटतं? मी सांगू, आपले मराठी कलाकार खूप छान आहेत. म्हणजे सिद्धार्थ दादांचा स्वभाव पण एकदम मन मोकळा आणि फ्री आणि सपोर्ट करणारा आहे. अमय वाघचा पण सेम एकदम सपोर्टिव्ह माणूस आहे. परत राहिलं आता मंगेश सर, त्यांचं पण सेम. म्हणजे त्यांनी पण आता परवाचा आमचा किस्सा झाला ना की मी थोडीशी घाबरले. म्हणजे मी अशी बसली आहे, ते बसलेत आणि म्हटलं आता यांच्यामध्ये मी काय बोलणार, नाही का. आता आपले सिनियर ग हो. आणि पहिल्यांदा आपण यांना फक्त टीव्हीत म्हणजे मी पर्सनली यांना फक्त टीव्हीत TV त. पाहिलंय आणि हे अचानक माझ्या समोर आहेत आज. तर माझ्या तोंडातून काय निघणार बरं. मी असं त्यांच्याकडे बघत बसले. काल मी आऊला भेटले ना तर मी असं बघतच बसले. पवित्र रिश्ता म्हणजे फेमस सिरियल होती आणि माझी आवडती सिरियल होती पवित्र रिश्ता. त्यात आऊनी म्हणजे मी असं मी पटकन गेली, पहिलं पाय पडलं. म्हटलं काय म्हणजे ह्या गोष्टी अशा मला नवीन आहेत सगळ्या. आणि यांना भेटून यांच्यासोबत काम करून सगळ्या आपले मराठी कलाकार खूप छान वाटतं. आणि एका कलाकाराला सपोर्ट करणं
खूप गरजेचं असतं आणि ते आपले मराठी कलाकार खरंच करतात. हे मी अनुभवलंय. मी नवीन आहे म्हणून तर मला खूप छान वाटतं यांच्यासोबत औंढा काम. भेटून कसं वाटलं? काय बोलणं झालं दोघींमध्ये? औंढा भेटून खूप छान वाटलं मला. मी पहिल्यांदा भेटले. जास्ती आमचं असं बोलणं नाही झालं कारण की आमच्या कामाच्या व्यतिरिक्त बस तेवढं काम 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 तेवढंच चाललं होतं. पण अजून 2 दिवस आऊ माझ्यासोबत आहे. वा. आता बघू. मला सांग, कधी असं नाही वाटत की आता अभिनेत्री व्हावं, आता मी ही मूवी करावं किंवा कोणत्या तरी मालिकेत किंवा कशातही काम करावं, असं काही आहे गौतमीचं प्लॅनिंग? मी एक मूव्ही केलाय मी. मी आता त्याच्या बाबतीत जास्ती नाही बोलू शकत. मी ॲक्टिंग केली आहे. फक्त आता ते यायचं वाट बघते कधी येणार आहे. तर ते पण खूप छान आहे. त्यात नवीन इंटरेस्टिंग काहीतरी पाहायला मिळणार आहे. म्हणजे तुम्ही आता मला अशी बघताय तर त्यात वेगळं काहीतरी बघणार आहे परत. छान आहे ते पण म्हणजे मी करतीये. मला सांग, कशा धाटणीची एखादी भूमिका जर तुला विचारली की तुला साकारायला आवडेल आणि कोणासोबत काम करायचं या इंडस्ट्रीत, असं काही आहे? नाही असं काही नाही आणि ठरवलं पण नाही की मला असं काही करायचं आहे. जे येतं ना काम ते मी करते. सोडत नाही. घेऊन मोकळी होते. पण कोणकोणत्या कलाकारासोबत काम करण्याची तुझी इच्छा आहे? आपले मराठी सगळे जे कलाकार आहेत सगळ्यांसोबत काम करायची इच्छा आहे. टीव्हीत पाहिलंय मला सगळ्यांना समोर पाहायचंय. मी आत्ता स्टार प्रवाहाचं आमचं अवॉर्डचं म्हणजे आता वर्ष होऊन गेला. मागच्या वर्षी कदाचित मी स्टार प्रवाहाला होते ना त्यावेळेस अवॉर्डला होते. तर माझा डान्स होता. मी गेली सगळं स्टेजवर. मी एकदम असं खूप अशी एक्साइटेड होते. आता जायचंय, डान्स करायचं, मज्जा करायची स्टेजवर. स्टेज म्हणजे माझं फेवरेट आहे. मी तिथं स्टेजवर गेले बघ. माझा असा पदर होता. मी तो पदर काढला आणि मी समोर सगळ्यांना पाहिलं. अशोक मामा वगैरे सगळे 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 असे बसलेत. मी एकदम डाऊन झाले. होतं ना की अरे आपण यांना फक्त टीव्हीत पाहिलं आणि हे सगळे समोर आहेत माझ्या. तर एकदम मी अशी नाही का मी थांबली. मी आता कशी पुढे डान्स करू. पण मी केला. सगळ्यांनी मला टाळ्या वगैरे वाजवून नाही का असं सगळ्यांनी मला सपोर्ट केला. छान वाटलं. मला सांग, आता जे ग्लॅमरस युग तुझं सुरू झालंय, म्हणजे आता तू आम्हाला सॉंग्समध्ये दिसते किंवा आता तू सगळ्यांना भेटते, सगळ्यांसोबत काम करताना पाहिलं मिळते, या ग्लॅमची गौतमीला भीती वाटते थोडीफार तरी? आता मला नाही कसली आधी वाटत होती? आधी वाटायची, आता नाही वाटत. आता मी एकदम ओके झाली. मला सांग, जेव्हा पहिल्यांदा लाईव्ह तू स्टेज परफॉर्मन्स केला असशील तेव्हा पहिल्यांदा गौतमी स्टेजवर जाताना काय विचार मनात होते? पैसा कमवायचा, प्रसिद्धी कमवायची की आनंद? पैसे. ज्या वेळेस मी फर्स्ट टाइम स्टेजवर पाऊल टाकला असेल तर तो फक्त विचार माझा पैशांचाच होता की पैसे कमवायचे म्हणून. पण बघ ना आज काय झालं. कुठं झालं सगळं. अगदीच. पण तुला कसलीच भीती नाही वाटत या कोणत्या तरी गोष्टीची? आजही थोडीफार तरी मनात भीती वाटते? नाही वाटत. कारण आता मी बऱ्याच गोष्टी सुधरवल्यात स्वतःमध्ये. आंबाळा, घुंगरू, लावणी करायचं म्हटलं तर. परत आमच्या शोला सगळे गाणी वाजतात. आता मी नवीन हिंदी पॅच सुरू केलाय. म्हणजे मराठी पॅच तर मी सुरू केला होता की लास्टला अर्धा तास मी डान्स करणार. मराठी पॅच पूर्ण आपली मराठी गाणी असतात ना, शॉर्ट 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 शॉर्ट, तो पॅच केला होता. आता ते सगळे करायला लागलेत. म्हणून आता म्हटलं आता काय करायचं नवीन, तर आता मी हिंदी पॅच काढलाय. म्हणजे पूर्ण हिंदी गाणी. जसं की आता बघ ते हे चोली के पीछे कुक कुक व्हायरल झाले बघ, ते नाही का ते तशा गोष्टी, त्या गोष्टी आता सध्या मला म्हणजे नवीन काहीतरी करायला आवडतं. म्हणून असं मला नाही वाटत. मला सांग, लाईव्ह स्टेज परफॉर्मन्स जे करतात ना त्यांनी अपग्रेड होणं हे किती गरजेचं वाटतं? जसं तू आता म्हणालीस की सुरुवातीला मी असं केलं पण आता मला वेगळं करायचं, हे अपग्रेड होणं किती गरजेचं? तुला माहितीये सारखं सारखं तेच करून प्रेक्षक वर्ग पण साहजिक आहे ग. तेच किती बघणार, बोर होणारच आहे त्याच गोष्टी बघून. म्हणून नवीन काहीतरी त्यांनाही पाहिजे असतं की इनी काहीतरी वेगळं करावं. ते मी करण्याचा प्रयत्न करते प्रत्येक वेळेस. जसं की मी सुरुवातीला व्हायरल झाली, सगळ्यांनी माझा डान्स बघितला, मराठी पॅच बघितला, आमचं सगळं बघितलं. आता वेगळं काय करायचं म्हणून हिंदी पॅच काढला मी. आम्ही सगळ्या पोरी घागऱ्यांवर असतो. बॅक डान्सरांचं मी कॉस्ट्युम शिवून घेतलंय जीपी ग्रुपचं हे करून. आणि मी वेगळ्या कॉस्ट्युम मध्ये असते आणि ते सेम. आणि आमचं ते एवढं छान बसलंय हिंदी पॅच की आता सगळ्यांना फक्त हिंदी पॅच बघायचा असतो आवर्जून. म्हणजे मी आता घागऱ्यावर आली की झालं, यांना कळतं की आता ही
ही आता ते करणार आहे, कुक करणार आहे. किती छान. पण या सगळ्यातच म्हणायचं की तू मगाशीच म्हणाली होती की कलाकारांनी कलाकारांना सपोर्ट केला पाहिजे. हो. पण जेव्हा जर मी गौतमीची जर्नी बघते तेव्हा अनेक कलाकारांनी टीका केली. आत्ता काय वाटतं की म्हणजे आत्ता कलाकाराने तेवढा सपोर्ट तुला म्हणजे केला जे पाहिजे? टीका करतात त्यांचं विचारतेस का तू? जे टीका करतात त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे, म्हणून ते माझं प्रत्येक वेळेस नाव घेत असतील, मला बोलत असतील, तर त्यांचं खूप जास्ती प्रेम आहे म्हणून मी ते एक्सेप्ट करते. मला काही वाटत नाही. उलट त्यांनी जास्ती अजून प्रेम द्यावं मला, काही अडचण नाही. येस. पण आत्ता गौतमीला पुढे काय करायचंय आणखी? आत्ता पुढं डोक्यात काही नाहीये, जसं चाललंय तसं चाललंय. जसं की आत्ता आपलं द महाराष्ट्र फाईल्स मूवी आला, त्यात मी गाणं लगेच हो म्हटलं की हा मला छम्मो गाणं करायचंय. अजूनही गाणे येतील पुढचे, मी ते करणार, मूवी करणार. आता चालू आहे सगळं आणि सरप्राईज तर आता पुढं खूप छान छान आहेत. म्हणजे आत्ता जसं छम्मो गाणं पाहिलं तसंच छान छान कलाकारांसोबत गाणं आहे, मूवी आहे, तुम्ही बघणार. मी करून बसले, मी पण एक्साइटेड आहे, कधी येते. येस. आणि आम्ही सगळेच ते बघण्यासाठी नक्की, खूप उत्सुक नक्की, आहोत. आणि नक्की. थँक्यू सो Thank मच you, आणि thank you. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. द महाराष्ट्र फाईल 29 मेला येतोय, तर सगळ्यांनी आवर्जून जाऊन बघायचंय. आणि त्यात माझं छम्मो गाणं आहे, त्यालाही भरभरून प्रेम द्यायचंय. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.